तर 104 आरोपींची ओळख पटलेली आहे। त्यातील 92 लोक अटकेत आहेत असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। आरोपींमध्ये काही लोक अल्पवयीन असल्याचं सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं। दंगा घडवणारे आणि त्यांना मदत करणाऱ्यांवर कारवाई करणार असंही फडणवीसांनी स्पष्ट केलंय। तर हिंसाचारातील 104 आरोपींची ओळख पटलेली आहे। त्यातील 92 आरोपी अटकेत असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। नागपुरात पत्रकार परिषद त्यांनी घेतली। 92 जणांना अटक करण्यात आलेली आहे। या आरोपींमध्ये काही लोक अल्पवयीन असल्याचं सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। दंगा घडवणारे आणि त्यांना मदत करणारे या दोघांवरही कारवाई करणार असल्याचा इशारा फडणवीसांनी दिलाय। तर नागपूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली। नागपूर हिंसाचारासंदर्भात त्यांनी काही महत्त्वाची आकडेवारी समोर ठेवलेली आहे। हिंसाचारातील 104 आरोपींची ओळख पटल्याचं त्यांनी सांगितलंय। त्यापैकी 92 आरोपी अटकेत आहेत आणि आरोपींमध्ये काही अल्पवयीन असल्याचं सुद्धा माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। काही लोक अशा घटनांमध्ये राजकारण शोधतात आणि अशा प्रकारचं वक्तव्य करतात। त्या वक्तव्याला काही अर्थ नाही आहे। घटना गंभीर आहे, त्याला कुठलाही राजकीय अँगल नाही आहे। या घटनेमध्ये जे काही लोक इन्व्हॉल्ड आहेत त्या लोकांना कठोर शासन दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। या घटनेचे जेवढे सीसीटीव्ही फुटेजेस अवेलेबल होते किंवा खाजगी लोकांनी देखील जे काही आपल्या मोबाईलवर चित्रीकरण केलं ते चित्रीकरण असेल, काही पत्रकारांनी चित्रीकरण पोलिसांपर्यंत दिलेलं आहे। अशा सगळ्या चित्रीकरणामध्ये जे दंगेखोर दिसतात त्यांच्यावर अटक करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे। 104 लोक आतापर्यंत आयडेंटिफाय झाले आहेत, ज्यामध्ये 92 लोकांना अटक केली आणि 18 वर्षाच्या खालचे विधी संघर्षित असल्यामुळे त्यांच्यावर ज्या प्रकारची कायद्याने कारवाई करता येते ती कारवाई करण्यात आली आहे।